मी आज बनवणार आहे पावभाजी, कारण आमच्या सोनूनं पावभाजीची फरमाईश केलेली आहे, त्यामुळे मी आज पावभाजी बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: फ्लावर, शिमला मिरची, टमॅटो, कांदा, बटाटा आणि वाटाणा आणि लसूण पाकळ्या, आलं आणि हिरवी मिरची मी धुवून घेणार आहे. आता हे सर्व भाज्या धुवून झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आता एक तांब्याभर पाणी याच्यामध्ये टाकून फोडून घ्यायचं आहे. आता 2 शिट्ट्या ह्याच्या करून घ्यायच्या आहेत. आता हे ठेचून घ्यायचं आहे, मिरची, लसूण आणि अद्रक. आता कांदा टोमॅटोची प्युरी करून घेऊया. अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. आता हे लालसर होईपर्यंत परतून घेऊया. आता हे छान असं लालसर परतलं आहे, तेल पण सुटलेलं आहे याला. आता ह्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करून घ्यायचे. मीठ घालणा पावडर, लाल तिखट, कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर, पावभाजी मसाला 2 चमचे. परत ह्याला परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व मसाले परतून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मॅश करून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत. मॅश करून घेऊया आता हे सगळं. भाज्या याच्यात टाकून घेतल्या आहेत सगळ्या. आता परत ह्याला मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी पण बसणार आहे. घट्टसर झालेली आहे भाजी, थोडं पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये अजून. अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण पाव भाजून घेऊया. पावभाजी तयार झालेली आहे. सोनू, हे आता जेवायला.